नेट पेपर फुटी प्रकरण असेल किंवा गेल्या अनेक वर्षांपासूनच बघितलं तर खाजगी क्लासेसच्या मनमानीला सरकार चाप कधी बसवणार हा प्रश्न करतो उपस्थित केला जात होता. कारण अनेक ठिकाणी आपण बघितलं तर खाजगी क्लासेसची मनमानी कुठेतरी बघायला मिळते. खाजगी क्लास आणि अनेक कॉलेजेसचे देखील टायअप आहेत. अशा अनेक खरं तर प्रश्न आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्र सरकार एक कायदा आणण्याच्या विचारामध्ये आहेत. खाजगी शिकवणी अधिनियम कायदा खरं तर हा अस्तित्वात देखील येणार आहेत आणि त्यासाठी मसुदा देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. दरम्यान माझ्यासोबत आता जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील जे खाजगी क्लासेस आहेत त्या सर्व क्लासेसचे संचालक आहेत, संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत. त्यांचं नक्की या मसुद्यावरती काय म्हणणं आहेत, काय त्यांच्या सूचना आहेत, काय हरकती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. 4 सप्टेंबर खरं तर या 4 सप्टेंबरपर्यंत यावरती हरकती या नोंदवण्यात आल्या आहेत आणि नाशिकमध्येच आतापर्यंत बघितलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये 300हून अधिक हरकती देखील नोंदवण्यात आलेल्या आहेत. दरम्यान या सर्व शिक्षकांशी आता आपण संवाद साधणार आहोत. माझ्यासोबत आता जयंत मुळे आहेत, जे अध्यक्ष देखील आहेत संघटनेचे. सर, आता सरकार एक पाऊल हे टाकतायत, याकडे तुम्ही कसं बघतायत, काय नक्की तुमचं यावरती म्हणणं आहे? गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या शिकवणी वर्गावरती सर्वांना समावेश असा एक कायदा त्या ठिकाणी सरकारने तयार करावा अशी आमची अनेक वर्षांपासून मागणी होती. वेळोवेळी बैठका झाल्या, अनेक शिक्षण मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिली. शेवटी अलीकडच्या ज्या घटना झालेल्या आहेत काही अपप्रवृत्तीमुळे, तर त्यामुळे तरी सरकार जागं झालं आणि आमच्यावरती एक विशिष्ट प्रकारचा कायदा आणण्यासाठी सरकार तयार झालं. ही गोष्ट अति चांगली आहे, अभिनंदनीय आहे. सरकार आमच्यावरती कायदा आणतंय आहे, आमचं लायसन काढून देते आहे, रजिस्ट्रेशन करून घेतं आहे आणि आमच्यामधल्या ज्या अनियमितता आहेत, विकृती ज्या आहेत त्याच्यावरती मात करण्यासाठी काही नियमावली तयार करते, तर ती गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतु जेव्हा काल शिक्षण मंत्र्यांनी आणि शिक्षण विभागाने जेव्हा काल हा कायदाचा मसुदा आमच्याकडे पाठवला, तेव्हा त्याच्यामध्ये अनेक तरतुदी ह्या जाचक आहेत असं आमच्या संघटनेचं मत झालेलं आहे. सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की हा कायदा तयार करताना जेव्हा कोणताही कायदा तयार करताना सरकार जेव्हा ड्राफ्ट तयार करतं, तेव्हा त्या ड्राफ्ट तयार करताना कोणकोणत्या लोकांचा सल्ला, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक किंवा त्या शिक्षण तज्ज्ञ किंवा आमच्या संघटनांचे काही प्रतिनिधी, अशा काही लोकांचा सल्ला घेऊन तो कायदा तयार करण्यात येत आहे असं त्या मसुद्यामध्ये शेवटी लिहायला पाहिजे होतं सरकारने, तर ते काही त्याने लिहिलेलं नाही आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये जे सगळे नियम काही नियम इतके जाचक आहेत की त्याच्यामुळे सरळ सरळ अनेक क्लासेस बंद पडतील. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जी दंडाची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे 1 लाखापासून तर 50 लाखापर्यंत, जर का शाळा कॉलेजांमध्ये चांगलं शिक्षण सरकारकडून दिलं जात नाही म्हणून क्लासेसची गरज आहे, हे गेल्या 50 वर्षापासून आपण पाहतो आहे. विद्यार्थी शाळा कॉलेजांमध्ये कंपल्सरी जातो, परंतु क्लासेसकडे तो विश्वासाने येतो. जर राज्यामध्ये किंवा कुठेही क्लासेस नसते तर आज शाळा कॉलेजांचा निकाल पाहिजे तेवढा लागलाच नसता, विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळालंच नसतं. JEE, नीट आणि अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मोठं यश विद्यार्थी मिळवतात. याचा अर्थ असा की क्लासेसची गरज आहे. सरकार कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणत्याही परीक्षा असतो, स्पर्धा परीक्षा MPSCच्या, JEEच्या, नीटच्या, यांच्या परीक्षा तर घेतं, परंतु त्याच्या तयारीसाठी मात्र सरकारने कोणतीही योजना आखलेली नाही आहे. कॉलेजांमध्ये त्या प्रकारची सोय नाही आहे. मग त्यासाठी विद्यार्थी क्लासेस लावतात. तिथे क्लासेसमध्ये त्यांच्याकडून, चांगल्या हुशार विद्यार्थ्यांकडून शिवाय सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली जाते, अभ्यासाची तयारी केली जाते आणि म्हणून क्लासेसवरती जनतेचा, लोकांचा, विद्यार्थ्यांचा हा विश्वास दृढ होतो. आणि जर का मग ह्या क्षेत्राला रेग्युलराईज करायचं असेल तर नियम तर आवश्यक आहेच आहे, आम्ही त्या नियमांना विरोध करत नाही. परंतु जे आता माझे सहकारी जे आहेत ते आपल्याला एक नियम कसा तो जाचक आहे, कसा चुकीचा आहे हे तर सांगतीलच, परंतु एक सांगू इच्छितो की आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सरकारने त्या तरतुदींमध्ये काही समावेश केला, काही तरतुदी काढून टाकल्या, काही आमचं म्हणणं ऐकून घेतलं, तर मात्र तो कायदा पाळायला आम्ही मान्य आहोत आम्हाला. परंतु सरकारने ह्या सगळ्या सूचना घेतल्या नाहीत आणि तरीसुद्धा आमच्यावरती बळजबरीने हा कायदा लादला गेला, तर आम्ही संघटनेतर्फे मात्र न्यायालयाकडे
उच्च न्यायालयाकडे, सुप्रीम कोर्टाकडे आम्ही संघटनेतर्फे जाऊ आणि सरकारला त्या प्रकारचे नियम शिथिल करण्यासाठी भाग पाडू. कोणाचाही क्लास बंद पडणार नाही, कोणाचंही उदरनिर्वाहाचं साधन जाणार नाही, या दृष्टीने आम्ही संघटनेतर्फे प्रयत्न तर करू. आतापर्यंत किती हरकती नोंदवण्यात आल्या आहेत आणि खास करून या हरकतींमध्ये कोणत्या बाबींचा समावेश बघायला मिळतो? परवा संध्याकाळपासून जेव्हा हा कायदा आलेला आहे, तेव्हा सरकारने एक वेबसाईट त्या ठिकाणी सरकारची वेबसाईट दिलेली आहे आणि त्याच्यावरती हरकती नोंदवल्या सांगितलेल्या आहेत. संबंध राज्यभर अनेक हरकती नोंदवल्या जात आहेत. नाशिकपुरतं म्हणाल तर नाशिक जिल्ह्यातून शहरामधून 300च्या वर हरकती आम्ही सरकारच्या वेबसाईटवरती टाकलेल्या आहेत. नंतर आम्ही स्वतः ह्या सगळ्या हरकतींचा एक गोषवारा तयार करून संघटनेच्या तर्फे एकत्र असं निवेदन आम्ही शिक्षण मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, शिक्षण उपसंचालकांना, संचालकांना आणि जे कोणी या संबंधित कायदा तयार करणारे असतील या सर्वांना आम्ही देणार आहोत. शिवाय आणि आमचा प्रश्न हा विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे मांडता यावा, अभ्यासपूर्णपणे मांडता यावा, यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना सुद्धा आम्ही या प्रकारचे निवेदनं देणार आहोत. त्या आक्षेपांवरती आम्ही निवेदन देणार आहोत. माझ्यासोबत काबारा सर आहेत. सर, जसं मुळे सर म्हटलं की अनेक नियम अटी जे आहेत ते जाचक आहेत. सो कोणत्या नियम अटी तुम्हाला वाटतं की ते जाचक आहे? आपण सुरुवात असं करूयात की सरकारने हे जे काही पाऊल घेतलेलं आहे तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे की कुठेतरी कायदा हा असला पाहिजे. फार चांगली गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा हा ड्राफ्ट पब्लिश झालेला आहे तर ह्या ड्राफ्टमध्ये तारीख जी दिलेली आहे 4 सप्टेंबर 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत, अत्यंत कमी वेळेमध्ये सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. हा वेळ जास्त द्यायला पाहिजे, कारण घाईघाईमध्ये कुठलाही कायदा जर का पास केला आणि त्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो ज्युडिशियली म्हणा किंवा आपण लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं जर का विचार केला तर तो काही योग्य असं पाऊल होणार नाही. आता इथे एक सेक्शन 15 म्हटलेलं आहे की प्रोटेक्शन फॉर ॲक्शन इन रिलेशन टू एनी ॲक्ट. तर जी काही ॲपिलिएट ऑथॉरिटी असेल किंवा इन्क्वायरी ऑफिसर असेल किंवा आणखीन संबंधित जी काही ऑथॉरिटी आहे, कमिशनर वगैरे, तर नो सूट प्रॉसिक्युशन ऑर अदर लिगल प्रोसिडिंग शल लाय अगेन्स्ट द एन्क्वायरी ऑफिसर अपिलिएट ऑथॉरिटी. आता ह्याच्यामध्ये व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट होतं. ओके. जसं की आपण म्हणूयात की कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ह्या ऑथॉरिटीज आहेत की जिथे तुम्हाला अपील करायची संधी असायला पाहिजे. पण इथे हे आयसोलेशन केलेलं आहे आणि कुठेही असं क्लॅरिटी नाही आहे की बाबा एन्क्वायरी ऑफिसर तर इज अ सिंगल पर्सन किंवा अपिलेट आहे तर इट इज द ग्रुप ऑफ पर्सन्स. आणि जर का अपिलेट असेल तर मग त्याच्यामध्ये आमच्या लोकांचीही कमिटी असायला पाहिजे ना ग्रीव्हन्समध्ये. तर असे बरेचसे मुद्दे आहेत. त्याच्यानंतर इथे सरांनी जसं सांगितलं की पनिशमेंटच्या हेवी प्रोव्हिजन्स आहेत 1 लाखापासनं तर जवळपास 50 लाखांपर्यंत. ह्याचा एक मायनर आणि मेजर जो व्हायलेशनचा कॅटेगरी जी काही केलेली आहे तर त्याचं स्पेसिफिकेशन जे आहे त्या कॅटेगरीप्रमाणे जरी केलेलं असलं तरी हे कोणाला समोर धरून हा कायदा करण्यात आलेला आहे. सर्वसामान्य लोकांचं, जसं की आपण असं गृहीत धरूयात की 80 ते 90% क्लासेस हे सर्वसामान्यांचे आहेत. त्यांचा जर का अर्निंगचा जो काही पॉईंट आहे तो जर का तेवढ्या कॅपॅसिटीचाच नसेल तर तेवढ्या ह्या जाचक अटी घेऊन ते पुढे जाऊ शकतील का? लहान मुलांसाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, ऑलिम्पियाड असतात, इंटरनॅशनल लेवलचे सुद्धा ऑलिम्पियाड असतात, जिथे NSCJS ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड 8वीचा विद्यार्थीसुद्धा ॲपियर करू शकतो. तिथे वयाची अट सेंट्रल गव्हर्नमेंटने क्लोज केली आहे की 14 वर्षाच्या आतमध्ये, आणि इथे आपण म्हणतो की 13 वर्षाच्या आतल्या मुलांनी ॲपियरच करू नये. एकीकडे तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला ऑफिशियली गोल्ड मेडल हवा आहे आणि दुसरीकडे आपण म्हणणार की त्यांना ट्रेनिंग देऊ नये. मग इथे कुठेतरी काय होतंय? विरोधाभास दिसून येतोय. त्याच्यानंतर काही अटींचं जे आहे तर व्हायलेशन ऑफ फंडामेंटल राईट जर का आपण असं म्हणूयात तर त्याच्यामध्ये जसं की प्रोरेटा बेसिसवर फीसला तुम्ही परत द्या, पण तो प्रोरेटा आहे काय ह्याचं क्लिअर डेफिनेशन केलेलं नाही आहे. आणि कोचिंग हा व्यवसाय आहे का कोचिंग हे एज्युकेशनशी संबंधित आहे, कोचिंगची डेफिनेशनच क्लिअर नाही आहे. जरी इथे म्हटलेलं आहे की बाबा एनी पर्सन, इन्स्टिट्यूशन वगैरे, इथे असं म्हटलेलं आहे की बाबा कोचिंग म्हणजे ट्युशन, अकॅडमिक सपोर्ट, इन्स्ट्रक्शन, गायडन्स वगैरे. पण आम्ही व्यावसायिक आहोत की आम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहोत? आम्ही व्यावसायिक आहोत तर आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये येत आहोत? तर MSME आहोत की एज्युकेशन क्षेत्रामध्ये आहोत? तर क्लिअर डेफिनेशनच नसेल तर हा मसुदा स्टँड कसा करणार? तर अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ह्या त्रुटी म्हणा किंवा ह्याच्यावर रिव्ह्यू म्हणा, जोपर्यंत हे फार चांगल्या प्रकारे होत नाही, कुठलीही गोष्ट घाईघाईत फक्त आणायची म्हणून आणायची
आणि पुढे रेटत नेऊन जरा कायद्यामध्ये बदल करायचा, तर कायदा हा सर्वसमावेशक असला पाहिजे. सामान्य क्लास चालकापासनं तर सर्वांना शेवटी हा त्यांचा जीवनाचा प्रश्न आहे. आमच्यापैकी अनेक क्लासेस चालकांनी अनेक चांगले चांगले पुढचं जनरेशन घडवलं आहे. कोणी IAS ऑफिसर आहे, कोणी डिफेन्समध्ये कार्यरत आहे. तर त्यांनी जे केलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण मध्य नजर ठेवायला पाहिजे. तर स्पर्धा परीक्षांचे जे विद्यार्थींचे क्लासेस आहेत त्याबाबत काय वाटतं, योग्य यामध्ये आहे? स्पर्धा परीक्षांचे क्लासेस जसं आपण बघूयात की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑलिम्पियाड हे ॲट द एज ऑफ यंग एज स्टार्ट होतात. पहिलीपासून मुलं देऊ शकतात. जसं सिंगापूरमध्ये एक SIMCC म्हणून ऑर्गनायझेशन आहे, ती पहिलीपासनं ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑलिम्पियाड घेते. जसं सिंगापूर एशियन स्कूल्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड झालं. तसंच जसे इंटरनॅशनल लेवलचे ऑलिम्पियाड आहेत, जसं ऑलिम्पिक्स होतात, तर इंटरनॅशनल लेवलचे पण ऑलिम्पियाड हे ऑथोराइज्ड आहेत. आणि हे ऑथोराइज्ड ऑलिम्पियाड जेव्हा रेकग्नाइज थ्रू गव्हर्नमेंट आहे, एक फार महत्त्वाचा मुद्दा मला बोलावाच लागतो. इंडियन ऑलिम्पियाड क्वालिफायर मॅथ्स हा पेपर 8वीचा मुलगा, 9वीचा मुलगा, 10वीचा मुलगा, 11वीचा मुलगा, 12वीचा मुलगा एकच क्वेश्चन पेपर असतो. जर का 8वी ते 12वी तुम्ही एकच क्वेश्चन पेपर देतायत म्हणजे तुम्ही त्या सगळ्यांना काय मानतात? समान मानतात. आणि जर का समान मानत असाल तर त्याला तयार करण्यासाठी त्याला ट्रेनिंग असायलाच पाहिजे. काय 8वीचा मुलगा त्या एज ग्रुपला फाईट करू शकणार आहे? किंवा JEEचं ट्रेनिंग तुमचं जरी परिभाषा आपण म्हणतो की NCERT बेस्ड सिलेबस आहे, त्याचे क्वेश्चन सेट करणारे जे आहेत किंवा जे काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत त्याचं कंटेंट एक एक क्वेश्चन सॉल्व करायला 4-4 वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट लावावे लागतात, डेप्थ ऑफ नॉलेज लागतं. आणि ते जर का परिपूर्ण जर का मिळालं असतं तर मग कोचिंगची गरजच काय राहिली असते. म्हणजे अस्तित्व का आहे इथून सुरुवात करून मग त्याला कायद्याच्या स्वरूपात कसं व्यवस्थित बसवायचं, नुसता कायदा आणून कोणाला तरी बसवा असं न करता सर्व विचार व्हावा आणि नंतर कायद्याची अंमलबजावणी व्हावी. पण त्यापूर्वी सर्वांचं समावेशक कसं होईल याकडे नक्कीच लक्ष द्या. धन्यवाद. मॅडम, तुम्ही कसं बघता इकडे? नवीन आलेल्या या विधेयकाचं आम्ही नक्कीच सर्व क्लासेस संचालक स्वागतच करतो. परंतु यामध्ये एक जी अट सरकारने टाकलेली आहे की 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग हा बंद असावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो वर्ग असतो 13 वर्षाखालील, तर हा वर्ग सगळ्यात प्रॉडक्टिव्ह असतो. आणि आत्ता सध्या जे झालेलं आहे, स्क्रीन ॲडिक्टेड मुलं खूप झालेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पालक वर्ग जो आहे हा नोकरदार वर्ग आहे. त्यानंतर काही वर्ग असा आहे की जो शिक्षितच नाही आहे, ते मुलांना शिकवू शकत नाही आहे. तर त्यामुळे शिकवणीची गरज भासतेच नक्कीचपणे. आणि त्यामुळेच शिकवणी चालते पण. आणि हा एक विद्यार्थ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू झाला की विद्यार्थ्यांचं यामध्ये सगळ्यात जास्त लर्निंग लॉस होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की यामध्ये अनेक महिला शिक्षिका ज्या आहेत त्या घरगुती क्लासेस घेतात आणि याच वयोगटातील देखील क्लासेस घेतात. तर त्यामुळे त्यांचं एक उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते सुद्धा यामध्ये संपुष्टात येईल. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठीची जी शिकवणी वर्ग बंद व्हावा यासाठीची जी काही अट आहे ती त्यांनी रद्द करण्यात यावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो. सर, यामध्ये जर बघितलं तर 5 तासांपेक्षा अधिक कालावधी देण्यात आलेला आहे. त्यासोबतच CCTV असावा की इतर देखील सुरक्षित आहे, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, नक्कीच सर. म्हणजे CCTV कॅमेराज हे पाहिजे क्लासेसमध्ये, ते प्रोटेक्शन आहे तेवढं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5 तासाच्या वरचं जर म्हणाल तर 5 तासाच्या वरतीच सर टाईम लागतो. बिकॉज NCERTचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा. 11वी-12वी सायन्सचे विद्यार्थी आज कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देत आहे. म्हणजे तुमच्या नीट असेल, JEE असेल, CET असेल. म्हणजे तुम्हाला सांगतो की स्टेट बोर्डचे जे आता आपले कॉलेजेस आहेत, की काही काही शिक्षकांना आयसर ही परीक्षा काय हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही एक्झाम आहे. त्याच्यासाठी तुम्हाला NCERT बेस्डच अभ्यास पाहिजे. CBT बेस्ड एक्झाम्स असतात. बट जे शिक्षक आहेत त्यांचा तोपर्यंतचा स्टडीज नाही आहे. मग ते सगळे विद्यार्थी आम्ही घडवतोय. आम्ही कोचिंग क्लासेसमधनं त्यांना म्हणजे पहिलीपासनं तर 7वीपर्यंत जे छोटे क्लासेस घेतात त्यांना त्या अनुषंगाने तयार करत करत 8वी, 9वी, 10वीला त्यांचा बेस घेऊन आम्ही 11वी-12वीला त्यांना NCERT बेस्ड स्टडी देऊन त्यांना कॉम्पिटेटिव्हसाठी तयार करतोय. आणि मग त्याच्यामध्ये हे इंटिग्रेशन प्रोग्राम वगैरे जे आहे, इंटिग्रेटेड जे क्लासेस वगैरे चालतात, मोठे मोठे क्लासेस घेतात, तर त्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. कारण आम्ही जर रेग्युलरमध्ये
त्या गोष्टी करतोय, तर त्याच्यासाठी तो इंटिग्रेशन प्रोग्रामही बंद झाला पाहिजे. दुसरा विषय असा आहे की त्याच्यामध्ये फीजवरती पण काही गोष्टींचं नियोजन ते करणार आहे. तर तुम्ही फीज कशी लादणार? आज जर तुम्ही कॉलेजेसचा, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजेसचा विचार केला तर 1-1 लाख रुपयापर्यंत शिक्षकांना पगार आहे. आणि तोच पगार आमच्याकडे आम्ही जे लोक शिकवतो किंवा आमच्याकडे जे शिक्षक लोक शिकवत आहे त्यांनाही काहीतरी त्यांचा उदरनिर्वाह करायचा आहे. त्यांनाही वाटतं की आमचंही एखादं रो हाऊस झालं पाहिजे, एखादी गाडी झाली पाहिजे. तर 40-50 हजार रुपयापर्यंत सॅलरी त्यांना देणं ही आजची गरज झालेली आहे. आणि आज जो काही भाववाढ झालेली किंवा या गोष्टी झाल्या त्याच्यासाठी त्यांना रिक्वायरमेंट आहे तेवढ्या पेमेंटची, पे स्केलची. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर फीजमध्ये जर काही तडजोड कराल की मग एक मोठा क्लास आहे जो 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करतो. आता आपल्याकडे नाशिकमध्ये आहेत भरपूर क्लासेस, काही बंदही पडले, परत 8 दिवसांनी चालूही झाले, त्याच्यामध्ये अशाही गोष्टी घडलेल्या. तर अशा गोष्टी न होता प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, एक संघटनेशी चर्चा केली पाहिजे, कोचिंग क्लासेसची चर्चा केली पाहिजे, आणि मग त्याच्यावरती पुढे त्यांनी जो अधिनियम आणला पाहिजे. यामध्ये जर बघितलं तर काही रँकिंगचे किंवा 100% यशाची हमी देणाऱ्या जाहिरातींवर देखील बंदी घालण्याच्या विचारात आहे. याकडे तुमचं कसं बघताय, काय मत आहे? खोट्या जाहिराती ज्या आहेत, खोट्या जाहिराती तर बंद झाल्याच पाहिजे, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे. त्यानंतर हा कायदा फायनल करण्यापूर्वी आमची जी कोचिंग क्लासेसची संघटना आहे त्याचे प्रतिनिधीसुद्धा एक सरकारबरोबर मीटिंगसाठी बोलवले पाहिजेत आणि दोघांनी एकमेकांशी विचार विनिमय करून आमच्याही लोकांचं काय म्हणणं आहे, आमच्या संघटनेचं काय म्हणणं आहे याचासुद्धा सरकारने विचार केला पाहिजे. तसेच हा कायदा सरसकट सर्वांना सारखा लागू न करता एक विद्यार्थी संख्येनुसार केला की काही क्लासेसमध्ये 25 विद्यार्थी संख्या असते, काही ठिकाणी एका वर्गात 50 असतात आणि काही ठिकाणी जे ते हजारोसुद्धा आहेत. नुसता त्यांचाच विचार करून हा कायदा सर्वांसाठी सारखा लागू न करता एक विद्यार्थी संख्येप्रमाणे त्याची विभागणी केली तर तेही खूप चांगलं होईल. त्यानंतर 13 वर्षाची अट तर काढण्याचं आमचं आहे, सांगितले, डिमांड केलेलीच आहे. वर्गवाईजसुद्धा कायदा जर हे केला की जसं 1ली ते 4थीसाठी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि त्यानंतर 11वी 12वी याप्रमाणे वर्गाप्रमाणे एज्युकेशन सिस्टीमप्रमाणे जर कायद्याची विभागणी केली तर खूपच चांगलं होईल आणि ही आमची मागणीसुद्धा आहे. मुळात हा कायदा करायची गरजच का पडली, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हा कायदा जे मोठे कोचिंग क्लासेस चालक आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी केल्या त्यांच्यामुळे हा कायदा बनवला जातोय. पण आता त्यांच्याकडे पाहून सर्वसामान्य कोचिंग क्लासेस चालकांना सुद्धा तेच निर्बंध घातले जात आहेत जे या मोठ्या लोकांना घातले जाणार आहेत. 1 स्क्वेअर मीटर जागा एका विद्यार्थ्यासाठी पाहिजे, म्हणजे जवळपास 10 बाय 10ची जागा त्या एका विद्यार्थ्याला ते तिथे देण्यासाठी सांगतायत. हे छोट्या क्लासेस चालकांना सहज शक्य नाही आहे. इवन नाशिकसारख्या शहरामध्ये तरी हे आता अवघड झालेलं आहे, कारण की कोचिंग क्लासेस चांगल्या ठिकाणी असले तरच त्या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि मग त्या ठिकाणी अशी एवढी महागाची जागा आम्ही भाड्याने घेऊन आमचा उदरनिर्वाह कसा करायचा. त्यामध्ये नोंदणी शुल्क दिलेलं आहे, त्यामध्ये खूप गोष्टी दिलेल्या आहेत. आम्हाला वाटतं की त्यात एक खिडकी योजना जर असेल, कमी डॉक्युमेंटेशनमध्ये जर रजिस्ट्रेशन झालं तर त्यामध्ये सर्वसामान्य कोचिंग क्लासेस चालक तिथे पटकन रजिस्ट्रेशन करतील, जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन वाढतील, सर्व क्लासेस चालकांचा डेटा हा गव्हर्नमेंटपर्यंत जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी त्या ठिकाणी अवलंबल्या पाहिजे. त्यानंतर इन्कम टॅक्स जरी आपण GST वगैरे जरी भरत असू तरी आपल्याला 7 वर्ष जास्तीत जास्त डॉक्युमेंटेशन आपल्याला करायला लागतं. या ठिकाणी 10 वर्ष आपल्याला डॉक्युमेंटेशन करायची अट घातलेली आहे. तीसुद्धा आम्ही गव्हर्नमेंटला याच्यावर विचार करण्यासाठी आम्ही सांगू शकतो की तुम्ही एवढं नका करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या कोचिंग क्लासेस चालकांमध्ये 3 प्रकारचे घटक आहे, ज्यामध्ये एक लो, मीडियम आणि एक हायर लेवलला वर्क करणारे लोक आहेत. आणि या सगळ्यांसाठी एकच कायदा आपण आणतो आहे. मला वाटतं यात जर आपण कॅटेगराईज केलं तर जे मोठे कोचिंग क्लासेस चालक आहेत, जे टायअप करत आहेत, अजून बऱ्याच गोष्टी करत आहेत, त्यांच्यावरती चाप बसेल आणि जे छोट्या लेवलला क्लासेस घेत आहेत त्या लोकांनाही सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटपर्यंत पोचता येईल आणि सहज शक्य होतील करता. त्यामुळे मला वाटतं की या कायद्यामध्ये स्मूथनेस आणावी. आम्हाला कायदा मान्य आहे, परंतु तो स्मूथ व्हावा. सरकारने जो हा कायदा केला आहे तो नक्कीच स्वागतार्ह आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण मला असं सांगायचं आहे की अनेक महिला संचालक ज्या आहेत, ज्या शिक्षिका आहेत, त्या क्लासेस घेत आहेत आणि अनेक क्लासेस आहेत की जे घरगुती स्वरूपात आहे. जर इतके निर्बंध तुम्ही लावले, म्हणजे लाखोनी जर फी घेतली 50 लाखापर्यंत, त्यांचा इन्कम नाही आहे तेवढं सर.
काही काही महिला 500-600 रुपये मंथली फी घेतात आणि 20-25 विद्यार्थ्यांना घेऊन बसतात, त्यांना शिकवतात आणि इतक्या कमी विद्यार्थ्यांना ते शिकवतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप सुधारणा घडून येते. अनेक विद्यार्थी घडतात त्यांच्याकडे आणि त्यांची जर एवढी फी कमी असेल, त्यांचा इन्कम इतका कमी असेल, तर ती इतकी फी गव्हर्नमेंटला कशी देऊ शकतील? त्याच्यामुळे सरकारने नक्कीच हा विचार केला पाहिजे की आपण किती निर्बंध लादले पाहिजे. क्लासेस बघून क्लास किती मोठा आहे त्या पद्धतीने तुम्ही नियम करा. मोठ्या क्लासेससाठी थोडे जास्त नियम केले तरी चालेल, पण जे घरगुती स्वरूपात क्लासेस आहे त्यांच्यासाठीचे नियम नक्कीच कमी केले पाहिजे असं मला वाटतं. सरकारने जो मुलांच्या सुरक्षिततेबाबत जे म्हणजे कायदे काढले त्याचं खरंच स्वागत करण्यासारखं आहे. पण असं आहे का मोठे जे क्लास संचालक आहेत समजा म्हणजे जे इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्याकडे हजारोने विद्यार्थ्यांची संख्या असते. त्याच्यामुळे जे सरकारने नियम आणि अटी काढलेल्या आहेत तर ते सगळं त्यांना पॉसिबल आहे बुवा सगळं करणं. पण जे घरगुती क्लास चालक आहेत ज्याच्यामध्ये जास्त महिला वर्ग आहे तर यांना या सगळे जे नियम आणि अटी सरकारने जे लावलेले गेलेले आहेत तर त्या पूर्ण करणं हे घरगुती क्लास चालकांना मला नाही वाटत हे शक्य असेल. त्याच्यामुळे सरकारने मोठ्या क्लास चालकांसाठी काहीतरी वेगळे नियम आणि घरगुती जे लेडीज खास करून ज्या शिकवणी घेतात बा यांच्यासाठी म्हणजे यांच्या दृष्टिकोनातून काही वेगळे नियम घरगुती क्लास चालकांसाठी काढावेत असं माझं मत आहे. त्याच्यानंतरच्या पात्रतेच्या अटी काही ठेवण्यात आलेल्या आहेत शिक्षकांच्या संदर्भात. तर सगळे शिक्षक म्हणजे एज्युकेटेड घरगुती लेडीज तरी नसतील असा अंदाज आहे. पण मग त्यांचा अनुभव जो आहे या मुलांना शिकवण्यामध्ये तर तो खूप मोठा आहे. तर त्यामुळे सरकारने त्याच्यावर सुद्धा विचार करावा असं म्हणणं आहे माझं. एकंदरीतच जर बघितलं तर या सर्व क्लासेसचे जे संचालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा कायदा जर तुम्ही आणतायत जो काही मसुदा तयार केलेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करत आहोत. मात्र यातील ज्या नियम अटी आहेत त्या अत्यंत जाचक आहेत. सरसकट खतं सर्वांना हे लागू करू नका. जे मोठे क्लासेस आहेत ज्यांची करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांच्यासाठी वेगळे आहेत आणि जे घरगुती करतं क्लास चालवत आहेत त्यांच्यावरती उदरनिर्वाह करतायत त्यांच्यासाठी खतं वेगळे नियम लागू करा. यासोबतच असा कोणताही निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजेत अशी देखील त्यांची मागणी आहेत. आणि जर खतं या सर्व सूचनांचा किंवा नियम अटी हरकतींचा विचार झाला नाही तर न्यायालयात देखील धाव घेण्याच्या तयारीत हे सर्व खाजगी क्लासेस जे संचालक आहेत शिक्षक आहेत ते खरं तर आहेत. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर आता या सर्वांच्या मागणीचा विचार सरकारकडून शिक्षण विभागाकडून कसा केला जातो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी NDTV मराठी नाशिक.